Luke 10th chapter. लूक याचा 10वा अध्याय वचन 25. Master, गुरुजी, what shall I do to inherit eternal life? काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? What shall I do to gain eternal life for my soul? माझ्या आत्म्याकरता सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं? You see, my friends, पहा माझ्या मित्रांनो, people feverishly buy lands. पहा लोक अगदी उत्कंठित होऊन जमिनी विकत घेतात. I tell people, you only need 2 meters by 1 meter to bury yourself. मी लोकांना सांगतो, अहो तुम्हाला दफन करण्याकरता 2 मीटर बाय 1 मीटर एवढी जमीन पुरेशी आहे. You don't need more land than that. तुम्हाला त्यापेक्षा अधिक जमिनीची गरज नाही. पण there are people who fight and kill one another to acquire land. पण असे काही लोक आहेत, ते जमीन मिळवून घेण्याकरता एकमेकांचा खून करतात. पण what about your eternal life? तुमच्या सार्वकालिक जीवनाबद्दल काय? What about your eternal soul? तुमच्या सार्वकालिक आत्म्याबद्दल काय? Where is your soul going to spend eternity forever and ever and ever? सदा सर्व काळाकरता तुमचा आत्मा त्याची सार्वकालिकता कोठे घालवणार आहे? You know, when people go to the movies, पहा जेव्हा लोक सिनेमा पाहायला जातात, when the last scene is over and the end is displayed on the scene, on the screen, जेव्हा त्या सिनेमाचा शेवटचा सीन संपतो आणि सिनेमा समाप्त झाल्याचं पडद्यावरती दिसतं, oh, people say, my, it is over. तेव्हा लोक म्हणतात, अरे काय बाबा, आता हा सिनेमा तर संपला. Listen, ऐका, life is very short. जीवन हे खूपच थोडकं आहे. When I came to Nellore with my father many years जेव्हा ago, मी अनेक वर्षांमागे माझ्या वडिलांबरोबर नेल्लोरला आलो होतो, when many people repented for their sins, तेव्हा अनेक लोकांनी पापांकरता पश्चाताप केला. I was a very young college student. तेव्हा मी अगदी तरुण कॉलेजला जाणारा विद्यार्थी होतो. But how quickly the years have passed. पण पहा किती लवकर वर्ष सरून गेली आहेत. You know, my dear friends, you don't have to become an old man before you enter eternity. पहा तुमच्या सार्वकालिकतेमध्ये जाण्याकरता तुम्हाला अगदी पुरेसं वृद्ध होण्याची गरज नाही. Recently, नुकतंच one of our young men, आपल्या तरुणांपैकी एक तरुण, a brilliant neurosurgeon, was killed. तो खूपच निष्णात असा मेंदूवरती शस्त्रक्रिया करणारा होता आणि असं झालं की त्याचा खून झाला. He went to that city in order to give the word of God. तो त्या शहरामध्ये देवाचं वचन गाजवण्याकरता गेला होता. And he helped many people. आणि तेथे त्याने अनेक लोकांना मदत केली. I never thought he was going to enter eternity so quickly. आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं की तो त्याच्या सार्वकालिकतेमध्ये इतक्या लवकर प्रवेश करणार आहे. But his opportunity to serve the Lord was terminated suddenly. पण एकाएकी देवाची सेवा करण्याचं त्याचं कार्य किंवा संधी संपुष्टात आली. Yesterday, काल I met a young man from Kashmir. मी काश्मीरवरून आलेल्या एका तरुणाला भेटलो. He came down to Andhra Pradesh तो आंध्र प्रदेशमध्ये आला होता and was traveling by one of your buses. आणि ह्या आंध्र प्रदेशमधल्या त्या बसने तो प्रवास करत होता.
And that bus was in such a bad accident. आणि मग त्या बसचा खूपच भीषण अपघात झाला. 4 people in front of him were killed. त्याच्या पुढे बसलेले 4 लोक त्या अपघातात मरण पावले. And one of his feet was almost cut in half. आणि मग त्या अपघातामध्ये त्या तरुणाचा पाय जवळजवळ अर्ध्यामध्ये कापला गेला. But I rejoiced that his life was spared. पण मला आनंद वाटतो की त्या अपघातामध्ये त्या तरुणाचं जीवन वाचलं. Now, my dear friends, it does not matter if you lose a hand or lose a leg, because that would not matter at all in eternity. मित्रांनो, जर तुम्ही तुमचा हात गमावला किंवा पाय गमावला तर त्याने काही विशेष फरक पडत नाही, कारण या गोष्टींना सार्वकालिकतेमध्ये महत्त्व As नाही. a matter of fact, the Lord Jesus Christ said, खरं पाहता येशू ख्रिस्त असं म्हणाला, if your eye offend you, pluck it out. जर तुझा डोळा तुला अडखळण ठरत असेल तर तो उपटून टाक. It is better for you to enter into eternal life with one eye than to go to hellfire with 2 eyes. 2 डोळ्यांनी नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने स्वर्गात गेलेलं चांगलं आहे. Now, you know the sins that enter into your heart through your eyes. पहा, पाप तुमच्या अंतःकरणामध्ये डोळ्यांच्या द्वारे प्रवेश करते. Yes, I know it very well because I began to look at dirty pictures. मला ते खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण मी लहानपणी वाईट चित्र पाहायला सुरुवात केली होती. And I began to read some dirty stories. आणि मी काही वाईट कथा देखील वाचायला सुरुवात केली होती. And today, आणि आज in many computer cafes, अनेक कॉम्प्युटरच्या कॅफेमध्ये people are watching very dirty pornographic pictures. लोक खूपच घाणेरड्या अशा अश्लील चित्रफिती पाहत आहेत. They're destroying their soul. ते त्यांच्या आत्म्याचा नाश करून घेत आहेत. What does the Bible say? बायबल काय सांगतं? When thou walkest in the way, let your eye look straight on. जेव्हा तू मार्गाने चालतोस तेव्हा तुझ्या नेत्रांनी सरळ पुढे पाहावं. There is sin in the second look. पहा, आपण दुसऱ्यांदा जेव्हा पाहतो त्या दुसऱ्या पाहण्यामध्ये पाप असतं. You know, the lusts of your eyes make you focus a second time, a third time, a fourth time on the same filthy picture. पहा, तुमच्या डोळ्यांची वासना तुम्हाला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा त्याच घाणेरड्या चित्राकडे पाहण्याकरता भाग पाडते. Eternal life. पहा, सार्वकालिक जीवनाचा प्रश्न आहे. Can you enter into eternal life into the very presence of the living God with eyes like that? अशा प्रकारचे डोळे घेऊन तुम्ही सार्वकालिकतेमध्ये खुद्द देवाच्या सानिध्यामध्ये प्रवेश करू शकता का? When I started speaking in Andhra Pradesh, जेव्हा मी आंध्र प्रदेशमध्ये वचन गाजवायला सुरुवात केली, as a boy of 16 or 16 तेव्हा मी years, फक्त 16 वर्षांचा होतो. I soon found that many boys and girls were slaves to the lusts of the flesh. त्यावेळेला मला असं दिसून आलं की अनेक मुलं मुली शरीराच्या वासनेचे गुलाम होते. I was amazed. आणि ते पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं. And today, what do we see? आणि आज देखील आपण काय पाहतो? All over the world. अगदी संपूर्ण जगामध्ये हेच आहे. You know, someone told me today कोणीतरी मला आज असं सांगितलं that school children are contracting AIDS. शाळेत जाणाऱ्या मुलांना देखील त्या एड्सचा संसर्ग होत आहे. By wicked life. वाईट जीवन जगल्याच्या द्वारे त्यांना तो संसर्ग होत आहे. I was amazed. आणि ते ऐकून मला खूपच आश्चर्य वाटलं. You know how we were supposed to be a very decent society. आपल्या समाजाला अगदी सभ्य समाज असं म्हटलं जायचं. Very conservative people. आपण अगदी पुराणमतवादी लोक आहोत. We know how to cover ourselves up with a dignified kind of appearance. आपण अगदी अंगभर झाकलेले अगदी सभ्य असे कपडे परिधान करतो.
But my dear people, पण आता माझ्या प्रिय लोकांनो, AIDS contracted by school children, अगदी शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एड्सचा संसर्ग होत आहे. and school children are being asked to advertise and use, placards and others to warn others of AIDS. आणि अगदी शाळेत जाणाऱ्या त्या लहान लहान मुलांचा एड्सच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्याकरता किंवा जाहिरात करण्याकरता उपयोग करण्यात येत आहे. I said, मी म्हणालो, how can this be? अरे ते असं कसं काय करू शकतात? What do these school children know about all these sexual matters? आणि या शाळेतील लहान मुलांना लैंगिक गोष्टींविषयी कसं काय एवढी माहिती? How sad. किती दुःखाची गोष्ट. Mother, पहा मातांनो, your sin will find you out. तुमचं पाप तुम्हाला भोवेल. Father, बापांनो, your sin will come in a twofold manner upon your son. तुमचं पाप तुमच्या मुलांवरती अगदी दुप्पट रीतीने येईल. Where will you आणि run? मग तुम्ही कुठे धावाधाव करणार? Which place of pilgrimage can you find that will give you purity? आणि कुठल्या यात्रेचं ठिकाण तुम्हाला ती शुद्धता देईल? Oh, my dear अहो people, माझ्या प्रिय मित्रांनो, if there is not the cross of Jesus, जर येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ नसेल, the sinless Savior dying for you and me, पहा तो निष्पाप तारणारा तुमच्या आणि माझ्याकरता मरण पावणारा, there is one place. असं एकच ठिकाण आहे. That is where the Savior of the world became the propitiation for your sin. असं ठिकाण की जेथे जगाचा तारणारा तुमच्या पापांबद्दल अर्पण झाला. Where he became the प्रायश्चित बली for your sins. तो तेथे तुमच्या पापांकरता प्रायश्चित्त बली झाला. Where your sins will be washed away. जेथे तुमचे पाप धुतले जातील. Where your night, your darkness will be turned to day. जेथे तुमचा अंधकार तुमची रात्र दिवसामध्ये बदलेल. Where instead of a lost soul, you will become a savior of lost soul. जेथे तुम्ही हरवलेले आत्मे व्हायच्या ऐवजी हरवलेल्या आत्म्यांना वाचवणारे म्हणता. That is the cross. ठिकाण म्हणजे वधस्तंभ. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, where can I find eternal life? मला सार्वकालिक जीवन कुठं प्राप्त होईल? Today everybody is saying, where will I get a big job? आजकाल लोक म्हणतात की मला मोठी नोकरी कुठं प्राप्त होईल? And people are advertising in the newspapers. लोक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात करतात. Oh, I have got a nice beautiful boy, beautiful girl. पहा मला खूप सुंदर मुलगा आहे, मला खूप सुंदर मुलगी आहे. Tall and strong as a bull. माझा मुलगा खूपच उंच आहे आणि अगदी बैलासारखा बलवान आहे. Bull. बैलासारखा. आणि who will come from America and marry her? अमेरिकेवरून कोण येऊन तिच्याशी किंवा त्याच्याशी लग्न करील? It's because America is heaven, isn't it? कारण अमेरिका स्वर्ग आहे, नाही का? My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, don't be foolish. तुम्ही अशा प्रकारे मूर्ख होऊ नका. Money, पहा पैसा, the dollar, डॉलरचा पैसा can never constitute heaven. डॉलर किंवा पैसा कधीही स्वर्ग निर्माण करू शकत नाही. You will not enter into heaven with all your money. तुम्ही तुमच्या पैशामुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. You will never enter into heaven because you are a rich man and you have built 100 temples. तुम्ही खूप श्रीमंत मनुष्य आहात आणि तुम्ही 100 मंदिरं बांधली म्हणून तुम्ही स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही. No, my dear friend. नाही माझ्या प्रिय मित्रांनो. How shall I inherit eternal life? मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून मी काय करावं? You know, when your mind is clouded with money, पहा जेव्हा तुमचं मन पैशानेच भरून गेलेलं असतं, then eternal life vanishes from your scenario, from
what you focus on. आणि मग तुमच्या डोक्यातील विचारांमधून ते सार्वकालिक जीवन नाहीसं होतं, त्याच्यावरती तुमचं लक्षच नसतं. All your money will take you nowhere but hellfire. तुमचा पैसा तुम्हाला दुसरीकडे तिसरीकडे कोठे नाही तर थेट नरकामध्ये घेऊन जाईल. How many people are beguiled and deceived in this manner? आणि मग अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक होत You आहे. know what the Lord Jesus Christ said to this lawyer? येशू ख्रिस्त या वकिलाला काय म्हणाला तुम्हाला माहितीये का? He said, तो म्हणाला, what is written in the word of God? देवाच्या वचनामध्ये त्याबाबत काय लिहिलं आहे? And he replied, त्याने असं उत्तर दिलं, thou shalt love the Lord thy God with all your heart, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने प्रीती कर, and with all thy mind, संपूर्ण शक्तीने प्रीती कर, and your neighbor as yourself. आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. Thou shalt love. तू प्रीती करावीस. How to love some God who is somewhere. कुठला तरी कुठेतरी असणारा देव, त्याच्यावरती कशी काय बरं प्रीती करावी? Do you know whether he is really there? आणि देव आहे का नाही हे तुम्हाला खरं माहिती तरी आहे का? You know what the Bible says? बायबल सांगतं, He that cometh to God must believe that he is. जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. You know, friends, पहा मित्रांनो, can I make God? मी देव तयार करू शकतो का? Can I just by my imagination conjure up God? मी माझ्या कल्पना शक्तीने असा कुठला देव चमत्काराने निर्माण करू शकतो का? Choosing gods according to our own fancy and imagination. आपल्याच विचारांनी आपल्याच कल्पनांनी देवाची निवड करणं. My dear friends, माझ्या मित्रांनो, you may ask, how can I love God? तुम्ही म्हणाल की मी देवावरती प्रेम कसं काय करू? What has he really done for me? मी देवावरती प्रेम करावं असं त्याने मला काय केलंय? How can I even know what is the real attributes or the real attributes of God? या देवाचे गुणधर्म किंवा या देवाचे स्वभाव गुण काय आहेत? Of course you can say that. नक्कीच तुम्ही हे विचारू शकता, म्हणू शकता. When you do not know Jesus. पण जेव्हा तुम्हाला येशूची ओळख नसते तेव्हा. But when you see Jesus, जेव्हा तुम्ही येशूला पाहता, the Bible says, बायबल सांगतं, he is the express image of God's own person. येशू ख्रिस्त हा देवाचं प्रतिरूप आहे. Yes. होय. The love of Jesus. येशू ख्रिस्ताचं प्रेम. The way he wiped away the tears. ज्या प्रकारे तो आपले अश्रू पुसून टाकतो. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, wherever I go, मी जेथे कोठे जातो, I see tears, tears, tears. मला केवळ अश्रू अश्रू अश्रूच दिसतात. In the rich countries, आणि श्रीमंत देशांमध्ये more tears. तर अधिक अश्रू आहेत. Only difference, त्यात केवळ एकच फरक आहे. you know, in this country, या देशामध्ये people go like this. लोक अशा प्रकारे करतात. They even tear their hair. आपले केस उपटून टाकतात. But in other affluent country, पण इतर प्रगत देशांमध्ये they don't like to be caught weeping. त्यांना कोणीतरी रडताना पाहावं असं त्यांना वाटत नाही. They quickly wipe away the tears. ते चटकन आपले डोळे पुसून टाकतात. But the tears are bitter tears. पण ते अश्रू अगदी कडू अश्रू असतात. I want to tell you, मला तुम्हाला सांगायचं आहे, whether it is India भारत असू द्या or whether it is China, किंवा चीन असू द्या whether it is Russia किंवा रशिया or whether it is England किंवा इंग्लंड or whether it is the United States, किंवा अमेरिका असू द्या, tears are very bitter. सगळीकडे अश्रू आहेत आणि ते अश्रू खूपच कडू आहेत. Who can wipe away your tears? मग तुमचे अश्रू कोण बरं पुसून टाकू शकेल? The nail-pierced hands of Jesus. येशू ख्रिस्ताचे खिळ्यांनी विंधलेले हात.
Those are the hands that can wipe away your tears. तेच खिळ्यांनी विंदिलेले हात तुमचे अश्रू पुसून टाकू शकतात. Did you ever weep at the feet of Jesus? तुम्ही कधी येशूच्या पायाशी जाऊन रडला आहात काय? When I turned to the Lord Jesus, जेव्हा मी येशू ख्रिस्ताकडे वळालो my heart was broken. तेव्हा माझं अंतःकरण भग्न झालं. My sorrow was more than could be depicted by tears. आणि माझं दुःख एवढं होतं की ते केवळ अश्रूंच्या द्वारे दिसलं नसतं. I said, मी म्हणालो maybe there is no salvation for me. कदाचित माझ्याकरता तारणच नाही I have sinned against God so much. की मी देवाविरुद्ध एवढं पाप केलं आहे. I have neglected His मी word. त्याचं वचन दुर्लक्षित केलं I आहे. have trampled on His commandments. त्याच्या आज्ञा तुडवल्या आहेत. And God is going to send me to आणि hellfire देव आता मला नक्कीच नरकात पाठवणार because I deserve it. कारण नरकात जावं एवढीच माझी लायकी होती. But पण I found that He came, that Jesus came to me. आणि मला असं आढळलं की येशू ख्रिस्त माझ्याकडे आला And He filled my heart with peace. आणि त्याने माझं अंतःकरण शांतीने भरून टाकलं. In the middle of the night, आणि मग त्या अगदी मध्यरात्री suddenly the burden was lifted. माझ्यावरचं ते पापांचं ओझं काढून टाकण्यात आलं. Joy unspeakable filled my आणि heart. अगदी अवर्णनीय आनंदाने माझं अंतःकरण भरून गेलं. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, this is the greatest message in the world. हा जगातील सगळ्यात महान संदेश आहे. Before the love of Jesus, येशू ख्रिस्ताच्या प्रेमासमोर your hardness will melt. तुमच्या अंतःकरणाचा कठीणपणा विरघळून जाईल. Your pride will leave you. तुमचा गर्व तुम्हाला सोडून जाईल. Your blind eyes will be opened. तुमचे आंधळे नेत्र उघडण्यात Your येतील. restless soul will find peace. आणि तुमच्या अशांत जीवाला शांती प्राप्त होईल. Oh my dear people, अहो माझ्या प्रिय लोकांनो, what shall I do to gain eternal life? सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून मी काय करावं? May the love of Jesus draw you. येशू ख्रिस्ताचं प्रेम तुम्हाला जवळ खेचो. Let us pray. चला आपण प्रार्थना करूया. Would you tell Jesus in your heart, तुम्ही अंतःकरणातून येशूला असं सांगाल का? Lord, हे प्रभू, I need a pure heart. मला एका शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. I cannot live anymore with my sinful heart. मी माझं पापी अंतःकरण घेऊन इथून पुढे जगू शकत नाही. Today I read the letter of a young man who said, I cannot live anymore with my wicked heart. आज मी एका तरुणाचं पत्र वाचलं. तो म्हणाला की माझं वाईट अंतःकरण घेऊन मी इथून पुढे जगू शकत नाही. Tell God, देवाला सांगा, Lord God, हे प्रभू देवा, teach me मला तू शिकव this life of holiness and love. मला हे पावित्र्याचं आणि प्रेमाचं जीवन जगायला शिकव. Oh Lord God, हे प्रभू देवा, this country needs to see, this world needs to see the love that comes from the heart of Jesus. येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणातून येणारं प्रेम या देशाला, या जगाला पाहणं गरजेचं आहे. The love of Jesus येशू ख्रिस्ताचं प्रेम in my family. माझ्या कुटुंबामध्ये, Oh, it will turn it into a heaven. ते येशूचं प्रेम माझं कुटुंब स्वर्ग बनवून टाकेल. Won't you come? हे प्रभू येशू, तू येणार नाहीस का? Won't you cleanse me now? आणि तू येऊन मला आता शुद्ध करणार नाहीस का? Wash me in your precious blood which you shed for me. तू माझ्याकरता सांडलेल्या त्या मौल्यवान रक्ताने मला धुवून टाक. Make me your son. मला तुझा पुत्र बनव. Make me your daughter. मला तुझी कन्या बनव. Never let me turn to my vomit and my sin again. मी इथून पुढे माझ्या ओकारीकडे किंवा माझ्या पापाकडे परत फिरून वळू नये. Pray in your heart. आपल्या अंतःकरणामध्ये प्रार्थना करा. Oh great and holy God, हे महान आणि पवित्र देवा, thou one true living God, हे एकमेव जिवंत देवा, we have made, we have invented, we have carved and sculptured
many whom we have worshipped. आम्ही आमच्या हातांनी अशा अनेक देव तयार केले आहेत, त्यांचे शिल्प उभारले आहेत आणि अशा देवांची आम्ही उपासना करत आहोत. But we have found no peace. पण आम्हाला त्यांच्यामध्ये शांती मिळाली We नाही. have not found holiness. आम्हाला त्यांच्यात पावित्र्य मिळालं नाही. We have not found one bribe-free office. आम्हाला असं एक देखील ऑफिस दिसलं नाही की ज्या ऑफिसमध्ये लाच घेतली जात नाही. Forgive us. हे देवा आम्हाला क्षमा कर. One court of justice where a poor man's plea will be heard above a rich man's money. असं एकच कोर्ट आहे की जेथे श्रीमंत माणसाच्या पैशाकडे न बघता एका गरीबाचा अर्ज ऐकण्यात येईल. Oh, living Savior, हे जिवंत तारणाऱ्या, have mercy on us. आमच्यावर दया कर. We are far from eternal salvation. आम्ही त्या सार्वकालिक तारणापासून अजून खूप दूर आहोत. Bring us into your great salvation. प्रभू तुझ्या महान तारणा प्रत आम्हाला घेऊन ये. Loving हे Savior, प्रेम तारणाऱ्या, teach us also to love आम्हाला देखील तुझ्यावरती प्रेम करायला शिकव. everybody. सगळ्यांना, Buddhist, atheist, communist, बौद्ध, नास्तिक किंवा साम्यवादी, Maoist, murderer, माओवादी किंवा अगदी हत्या करणारे, grenade thrower, ग्रेनेड सारखे बॉम्ब फेकणारे, and all people, आणि इतर सगळे लोक, so that they too may be transformed. जेणेकरून त्यांचं देखील परिवर्तन होईल. Let this love of Jesus fill our hearts. येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आमची अंतःकरण भरून जाऊ दे. That let this missionary love move us. आणि या मिशनरी प्रेमाने आम्हाला हेलावून टाकू दे. Hear our prayer. आमची प्रार्थना ऐक. In Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात. Amen. आमेन.